सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. इग्नाइट पाठशालातर्फे आपण एक एक्झाम घेतलेली होती, इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन. आता या परीक्षेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. संपूर्ण महाराष्ट्रातनं लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि त्यातून या एक्झाममध्ये आपण 15,000 विद्यार्थ्यांची निवड देखील करणार आहोत. मग आता ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपली चालू आहे. परीक्षा संपलेल्या आहेत. आता निकाल जो आहे तो निकाल जाहीर होतोय. वेगळ्या वेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत तो निकाल पोहोचला देखील आहे. अजून बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्यापर्यंत तो निकाल पोहोचलेला नाहीये किंवा त्या विद्यार्थ्यांना निकाल पोहोचल्यावर सुद्धा ऍप डाउनलोड करायला किंवा जे काही टेक्निकॅलिटीज आहेत त्या टेक्निकॅलिटीज कम्प्लीट करायला वेळ लागतोय, एरर्स येत आहेत आणि यामुळे आपल्या ज्या बॅचेस होतात ज्या 25 जुलैला सुरू होणार होत्या त्या आपण थोड्याशा पुढे ढकललेल्या आहेत. तर आज आपण डिस्कस करणार आहोत की नक्की बॅचेस कधी सुरू होतील आणि मग ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती किंवा ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम नव्हती दिलेली परंतु त्यांना बॅचेस जॉईन करायचे आहेत, मग नक्की तुम्हाला काय करायचंय हे सुद्धा सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इग्नाइट पाठशालाला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जे काही अपडेट्स आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या अपडेट्स वेळेवर मिळतील, जेणेकरून तुम्ही कुठेही मागे पडणार नाही. ठीक आहे, तर आज आपण सगळंच्या सगळं बघणार आहोत. तर आपल्याकडे कुठल्या कुठल्या बॅचेस सुरू होत आहेत, तर आपल्याकडे इयत्ता 4थी साठी स्कॉलरशिपची बॅच, त्याच्यानंतर इयत्ता 7वी साठी स्कॉलरशिपची बॅच, त्याच्यानंतर नवोदयसाठी पाचवी नवोदयसाठीची जी बॅच आहे ती, त्याच्यानंतर परत 5वी साठीच आपण म्हणूयात ऑलिम्पियाड गणिताची बॅच, त्यासोबत 6वी साठी जर आपण बघितलं तर होमी बाबाची बॅच, 8वी साठी आपण बघितलं तर NMMS ची बॅच आणि 9वी साठी आपण बघितलं तर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेची बॅच. तर एवढ्या सगळ्या ज्या बॅचेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर लाईव्ह लेक्चर मिळणार आहेत, रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत, ऍपमध्ये लेक्चर जे आहेत त्या ऍपमध्ये होणार आहेत. मग ऍपमधले जे लाईव्ह लेक्चर आहेत ते जर तुम्हाला नाही बघता आले तर तुम्हाला रेकॉर्डेड पण बघता येईल. मग लाईव्ह लेक्चर कसे बघायचे किंवा ऍप कसं डाउनलोड करायचं, जे रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते कसे बघायचे, ज्या तुम्हाला डेली टेस्ट मिळणार आहेत त्या कशा सोडवायच्या, या सगळ्या गोष्टींबाबतचा एक डिटेल्ड व्हिडिओ जो आहे तो मी ऑलरेडी घेतलेला आहे. तुम्ही युट्यूबवर जाऊन तो व्हिडिओ सर्च करू शकता. इग्नाइट पाठशालाच्याच चॅनलमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ सापडेल. त्याच्यामुळे तुम्हाला जर काहीही अडचण येत असेल ऍप डाउनलोड करायला किंवा लेक्चर्स बघायला तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकताय. यासोबतच आता आपण काय करणार आहे, तो ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या बॅचेस आहेत 4थी पासून 9वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठीच्या ज्या काही बॅचेस आहेत, या बॅचेसचे जे काही लेक्चर्स आहेत, ऍपवर लेक्चर कधी सुरू होणार आहेत तर 3 ऑगस्टला सुरू होणार आहेत. ठीक आहे, हे 3 ऑगस्ट पासून तुमचे ऍप्लिकेशनवर लेक्चर सुरू होणार आहेत. परंतु जर आता आपण बघितलं, मग आता आजपासून काय मिळणार आहे विद्यार्थ्यांना, तर आजपासून विद्यार्थ्यांना युट्यूबवर सेशन्स जे आहेत ते युट्यूबवर सेशन सुरू आपण करतो आहोत. युट्यूबला लाईव्ह लेक्चर असणार आहेत, तर ते लाईव्ह लेक्चर कसे बघायचे या संदर्भातला एक व्हिडिओ जो आहे तो बापू सरांनी घेतलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की युट्यूबचं लाईव्हचं सेशन तुम्हाला कसं चेक करता येईल. ठीक आहे, आता त्याच्यात सुद्धा काय होतं की बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्या दिवशीचे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा आदल्या दिवशी शेड्यूल करून ठेवलेले असतात. मग तुम्ही तिथे नोटिफाय मी म्हणून करू शकतायत, क्लिक करू शकतायत, जेणेकरून काय होईल की ज्या वेळेला तो व्हिडिओ सुरू होईल त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. किंवा तुम्ही थोडंसं वेळेच्या आधी कधीतरी तुम्हाला जेव्हा केव्हा जमेल त्यावेळेला दिवसभरातनं युट्यूबच्या लाईव्ह सेशन जर चेक केले तर त्याच्यातही तुम्हाला लक्षात येईल की किती वाजेला कोणाचं आणि कुठलं लेक्चर आहे, काय शिकवणार आहे, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या युट्यूबवरनं सुद्धा तुम्हाला लक्षात येतील. त्यामुळे 27 जुलै म्हणजे आजपासूनचे जे काही लेक्चर्स आहेत युट्यूबवरचे ते बघायला सुरुवात करा. आणि जर समजा तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही लाईव्ह लेक्चर मध्ये पण विचारू शकता किंवा हा जो व्हिडिओ आहे माझा या व्हिडिओवर जर तुम्ही कमेंट केला तर त्या कमेंटचं सुद्धा उत्तरं आम्ही नक्कीच देऊयात. किंवा जर म्हणजे आता हे सगळं काय आहे की तुम्हाला ज्या काही अडचणी येत असेल त्या सगळ्याच्या सगळ्या अडचणी कशा सॉल्व्ह करता येतील, तर तुम्ही ह्या नंबरवर फोन करू शकतायत. 8983345857 हा नंबर आहे. अकॅडमीच्या नंबरवर तुम्ही फोन करू शकताय किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय किंवा कमेंट करू शकतायत व्हिडिओच्या खाली. या सगळ्या मार्गांनी काय होईल, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या अडचणींचं सोल्युशन जे आहे ते सोल्युशन सुद्धा आपण नक्कीच लवकरात लवकर शोधू शकतोय, जेणेकरून 3 तारखेला आपल्याला ज्या वेळेला बॅचेस सुरू करायच्या आहेत तर त्या बॅचेस आपल्या वेळेवर सुरू होतील. जर समजा अजून नंतरही काही विद्यार्थ्यांचे काय झालं की 25 तारखेला आपण बॅचेस सुरू करणार होतो, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून ऍडमिशन केलेलं नाहीये, रजिस्ट्रेशन त्यांचं झालेलं नाहीये. अगदी ज्यांना मोफत मध्ये बॅचेस दिलेले आहेत त्यांना सुद्धा काही ना काही अडचणी येत आहेत, त्यांच्यापर्यंत कुपन कोड पोहोचलेले नाहीयेत किंवा
कुपन कोड कशा पद्धतीने अप्लाय करायचं ह्या गोष्टी त्यांना लक्षात आलेल्या नाहीये. तर या सगळ्यांवर आपण काय केलेलं आहे, एक आठवडा आपण बॅच ज्या आहेत त्या पोस्टपोन केलेल्या आहे. लवकरात लवकर तुम्ही बॅचेस विकत घ्या, म्हणजे काय होईल की आपल्याला वेळेवर सुरू करता येईल. आता जर आपण बघितलं तर 28 नोव्हेंबरला आपली जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा आहे, 28 नोव्हेंबरलाच आपली होमी भाभाची पण परीक्षा आहे, डिसेंबर महिन्यामध्ये आपली NMMS ची परीक्षा होईल. तो बऱ्याचशा परीक्षा ज्या आहेत त्या या वर्षाच्या एंडिंग पर्यंत आहेत. त्यामुळे आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे, विद्यार्थ्यांकडनं प्रॅक्टिस करवून घ्यायची आहे, म्हणून आपल्याला बॅचेस लवकर सुरू करायचे आहेत. तर प्लीज तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या एकतर आमच्यापर्यंत पोहोचा, कुठल्याही माध्यमातून पोहोचा. तुम्ही व्हिडिओला कमेंट करा किंवा तुम्ही नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा, परंतु लवकरात लवकर पोहोचा, जेणेकरून काय होईल की आपल्याला सर्वांचं लवकरात लवकर लेक्चर सुरू करता येतील. ठीक आहे, थँक्यू.